गुड इव्हनिंग सर. बोर्ड क्लिअर दिसतोय का? येस सर. Later the Yes, sir. board is Yes, sir. clearly visible. Okay. चला, same topic will continue today also. काय? Wants, simple positive verbal question, simple negative verbal question. Clear? चला, ग्रुप नंबर वन मला एक वाक्य सांगा. दुर्वा. ग्रुप नंबर 1 एक वाक्य सांगा. 50 सुट्टे पैसे. काय नाव? व्हॉट्स युअर नेम? काय नाव आहे? दुर्वा. दुर्वा सांग. हा, 50 सुट्टे पैसे पाहिजे. काय 50 सुट्टे पैसे पाहिजेत. तुझा आवाज कटतोय. जरा रेंज असेल, नेटवर्क असेल त्या ठिकाणी बस. कोणाला सुट्टे पाहिजे? ठीक आहे, मी लिहितो इथं, काहीतरी लिहितो. समीरला सुट्टे पैसे पाहिजेत असं सांगितलं असं गृहीत धरतो, कारण का मला क्लिअर आवाज माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही. बर, चला सांगा याचा. हा, पहिलं वाक्य काय होईल? परमाणु लिहितो मुद्दाम इथं. सब्जेक्ट प्लस वॉन्ट्स प्लस रिमेनिंग पार्ट, जे पाहिजे ते इथं डॅश मध्ये येईल आणि त्या पद्धतीने आपण विल फॉर्म द सेंटेन्स. हा, चला, समीरला सुट्टे पैसे पाहिजे. सांगा रे, ग्रुप नंबर 1 समीर. हा, काय? वॉन्ट्स चेंज मनी. चेंज म्हणजे सुट्टे पैसे. चेंज मनी म्हणण्याची देखील गरज नाही. समीर वॉन्ट्स चेंज. हा, आता ग्रुप नंबर 1 सगळ्यांनी म्हणून मला याचा वर्बल क्वेश्चन सांगा. बरोबर. समीरला सुट्टे पैसे. समीरला सुट्टे पैसे पाहिजेत का? काय होईल सांगा? वर्बल क्वेश्चन. Change. Does Samir want? करेक्ट. डज समीर वॉन्ट चेंज? यू आर राईट. डज समीर वॉन्ट चेंज? माझ्या बरोबर लिहा. काय वाक्य लिहिलं बघा, मुद्दाम पुन्हा एकदा सांगतो. समीरला सुट्टे पैसे पाहिजेत. समीरला सुट्टे पैसे पाहिजेत. लिहिलं का? लिहा. समीरला सुट्टे पैसे पाहिजेत. काय होईल? लिहा. समीर वॉन्ट्स चेंज. समीर वॉन्ट्स चेंज. पाहिजे. बोल नको रे. काय कोण आहे ते? हा, याचा वर्बल क्वेश्चन काय होईल? लिहा रे, 4 ची बोला. समीरला सुट्टे पैसे पाहिजेत का? समीरला सुट्टे पैसे पाहिजेत का? माझ्या बरोबर लिहा, नंतर टाइम देणार नाही. काय होईल मग? डज लिहायचं आणि पहिलं वाक्य आहे तसं लिहायचं. एक बदल करायचा. काय बदल करायचा? वॉन्ट्स वॉन्ट करायचं, कारण डज मध्ये येस आलेलं आहे.
डज मध्ये येस आलेलं आहे. इथं बस बस इथं बस काढतं. बरोबर. सो डज समीर वॉन्ट चेंज या पद्धतीने याचा वर्बल क्वेश्चन बनला. ग्रुप नंबर 1. चला याचा निगेटिव्ह बनवू आपण. दिस इज सेंटेन्स नंबर 1. त्याचा निगेटिव्ह पार्ट हा झाला पॉझिटिव्ह. सांगा रे मला निगेटिव्ह काय होईल? समीरला सुट्टे पैसे नाही पाहिजेत. बरोबर. तुम्हाला माहिती आहे नाही पाहिजेत. निगेटिव्ह साठी काय करायचं? सब्जेक्ट नंतर डज नॉट वापरायचं. काय वापरायचं? सब्जेक्ट नंतर डज नॉट. लिहा बोला रे. समीर हा डज नॉट वॉन्ट चेंज. लिहा समीरला सुट्टे पैसे नाही पाहिजेत. लिहा 4 ची मंडळी सावकाश लिहा. डायरेक्ट चालू करायचं काय अडचण नाही. समजून येते. सोपं आहे खूप. समीरला सुट्टे पैसे नाही पाहिजेत. टू मेक निगेटिव्ह वी वॉन्ट हेल्पिंग वर्ब. या प्रकारच्या वाक्यांमध्ये स्वतःच हेल्पिंग वर्ब नसतं. म्हणून आपण वॉन्टच्या वाक्यांमध्ये डू वापरून नॉट वापरतो, डू नॉट वापरतो. वॉन्टच्या वाक्यांमध्ये डज नॉट वापरतो. कारण का डज हे हेल्पिंग वर्ब वापरतो आणि त्यानंतर नॉट लिहितो. हेल्पिंग वर्ब शिवाय नॉट लिहिता येत नाही. इथं डज लिहिलं नंतर नॉट लिहिलं. डज मध्ये येस आल्यामुळं ओरिजिनल सेंटेन्सच्या वॉन्ट्सचं येस काढून घेतलं. याला आपण ट्रान्सफर असं करतो. हे येस इकडं आणि हे वॉन्ट इकडं. असं तुम्ही देखील मार्किंग केलं तरी चालेल. सो याचा अर्थ येसच्या रूपामध्ये काय झालंय? टेन्स गॉट ट्रान्सफर्ड टू द फर्स्ट वर्ब. येस येस काय दर्शवतो? सिंपल प्रेझेंट टेन्स दर्शवतो. पुढे चालून आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं नाव घेऊ. या ठिकाणी कुठेही मी सिंपल प्रेझेंट टेन्सचं आणखी नाव घेतलेलं नाही. तशी आपल्याला गरज पडलेली नाही. कारण डायरेक्ट आपण टॉपिकचं नाव काय शिकतोय? वॉन्ट आणि वॉन्ट्स. वॉन्टचा यूज कसा करायचा, वॉन्टचा यूज कसा करायचा हेच शिकतोय. काहीच बोलायची गरज नाही. समजलं? काहीच गरज नाही. आता आपण राधाला प्रसाद वाटतोय. मग राधा ही स्त्री आहे म्हणण्याची सध्या गरज. अच्छा राधाला प्रसाद वाटतो का सर? आणि मग राधा ही स्त्री आहे का? काहीच गरज नाही. राधा ही सध्या एक व्यक्तीच आहे. समजलं? गरज पडेल तेव्हा आपण मग त्याला क्लासिफाय करू. समजलं की नाही? एवढं सुटसुटीत आहे. ठीक आहे. काहीच गरज नाही. आता सध्या नाव घ्यायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्या क्लासचे नाव घेण्याची गरज नाही सध्या. समीरला सुट्टे पैसे नाही पाहिजेत. समीर डज नॉट वॉन्ट चेंज. तेजश्री आणि ओमकार झालं का लिहून? झालं असेल तर आपण पुढे जाऊ. चला वर्बल क्वेश्चन सांगा. ग्रुप नंबर 1. समीरला अरे राहिलं आपलं एक आणखीन एक प्रकार राहिला ना. निगेटिव्ह ऑलवेज 2 वेज. बोला समीर डझंट वॉन्ट चेंज. येस डज नॉटला एकत्र करायचं आणि डझंट करायचं. आता सर याचा परिणाम काय होईल ते पुढे समजेल वर्बल क्वेश्चनला है ना. याचा परिणाम वर्बल क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजून येईल की असं का दोन प्रकारे का लिहिलं, काय फरक पडतो. तर त्याचा फरक तुम्हाला वर्बल क्वेश्चन मध्ये दिसून येईल. कारण एका ठिकाणी आपण फक्त डज कॅरी करू सुरुवातीला, दुसऱ्या ठिकाणी डज नॉट कॅरी करू. गॉट इट? चेंज. बरोबर. समीर डझंट वॉन्ट चेंज. पुढं नंबर 2 वर्बल क्वेश्चन. ग्रुप नंबर 2 सांगा.
सुट्टी नाही पाहिजे का? समीरला सुट्टी नाही पाहिजे का? व्हेरी नाईस. समीरला माझ्या बरोबर लिहा. समीरला सुट्टे पैसे असं लिहा शांततेनं. नाही पाहिजेत का? लिहून घ्या व्यवस्थित. समीरला सुट्टे पैसे नाही पाहिजेत का? ऐकून ऐकून लिहिण्याचा सराव करा. यू मस्ट प्रॅक्टिस रायटिंग ओनली विथ माय वर्ड्स. मला बोर्डवर पाहण्याची गरज भासली नाही पाहिजे. हळूहळू सवय लावा. बर, आता टू मेक वर्बल क्वेश्चन डोकं न लावता काय करायचं? डजला सांगायचं बाबा रे तू पुढे जा, आणि इकडे या वाक्यात डझंटला सांगायचं बाबा रे तू पण पुढे जा, आणि त्याला पुढे ठेवून बाकीचा जो काही पोर्शन आहे, जे वर्ड्स आहेत ते त्याच सिक्वेन्स मध्ये बोट ठेवून लिहायचे. बोट ठेवून का म्हणतोय तुम्हाला ते चुका झाल्यावर समजेल. म्हणून शांती. मग सांगा मला वर्बल क्वेश्चन ग्रुप नंबर 2. हा, डज समीर समीर बघा, डज इकडे घेतला नंतर समीर हा नॉट वॉन्ट. बघा मी बोट ठेवतोय, तुम्ही पण बोट ठेवायचं. चेंज वर बोट ठेवा आणि चेंज लिहा. दुसऱ्या पद्धतीनं काय होईल बघा? दुसऱ्या पद्धतीनं करेक्ट इकडे घेतलं. समीर वॉन्ट चेंज. करेक्ट, समीर वॉन्ट आणि चेंज. दॅट्स इट. डझंट समीर वॉन्ट चेंज. बघू तुमच्या नोटबुकवर काय काय प्रकाश पडलेला आहे, तुम्ही दाखवा मला. लिहिलं? डझंट समीर वॉन्ट चेंज. एस कॅपिटल आहे ना? अरे नावाचं पहिलं अक्षर कुठं जरी आलं ते मध्ये येऊ किंवा सुरुवातीला येऊ ते कॅपिटलच लिहायचं, आणि कोणत्याही सेंटेन्सचं पहिलं अक्षर कॅपिटल. कुठं लक्ष आहे? हा, फास्ट लिहायचे अर्थ कॅपिटल आणि स्मॉल ला फरक नाही समजला तुला? हा, काय रे तू चेहऱ्यावर लिहू का असं? हा, काय खाडाखोड केली? पावडर लावताना तशी खाडाखोड नाही करत चेहऱ्यावर. हा, काय एवढं? चेंज ही कुठे आहे? दिसत नाही का? चष्मा नाही आणला? शांत ना. चला, हा चलायचं. सो दिस इज आवर वन सेट. हा एक सेट झाला समीरच्या नावानं, बरोबर? समीरच्या नावानं पॉझिटिव्ह मध्ये सिंपल सेंटेन्स वर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह मध्ये सिंपल सेंटेन्स वर्बल क्वेश्चन. ठीक आहे. आता फर्स्ट सेंटेन्स इज लॉक्ड. चला ग्रुप नंबर 2, दुसरा सेंटेन्स सांगा मला. संपदा. संपदा सांग. पप्पाला कॉल करण्यासाठी मोबाईल पाहिजे. पॉझिटिव्ह वाक्य लिहू आपण. पप्पांना कॉल करण्यासाठी मोबाईल पाहिजे. पप्पांना सांगायचं की 8 ते 9 कोणालाही कॉल करायचा नाही, आजीच्या मोबाईलवरून करायचा. 8 ते 9 ला परमिशन नाही या मोबाईल, असं पप्पांना सांगायचं. पप्पांना कॉल करण्यासाठी मोबाईल पाहिजे. ठीक आहे. चला ग्रुप नंबर 2 सांगा मला काय लिहायचं. बघा मेन वाक्य काय बघा, पप्पांना मोबाईल पाहिजे. मग हा एक्स्ट्रा पार्ट झाला, तर एक्स्ट्रा पार्ट नंतर लिहायचा. सिंपल आहे. काय वाक्य आपलं बघा, सेंटेन्स काय? कर्त्याला डॅश डॅश पाहिजे, हे आपला मूळ ढांचा आहे. ठीक आहे. मग
काहीतरी करण्यासाठी त्याला पाठीमागे धरून टाकायचं. मग काय पाहिजे? डॅश डॅश. मग ते अगोदर सांगा. सांगा पप्पा. सांगा Papa बोला wants ग्रुप नंबर 2 सगळे मिळून. Papa wants mobile for calling. मोबाईल. आता डॅश डॅश काम करण्यासाठी किंवा डॅश डॅश काम करायला याला टू प्लस फर्स्ट फॉर्म किंवा फॉर प्लस फर्स्ट फॉर्म आणि ING लिहायचं असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आताही सांगतोय. तर सांगितलं होतं तेव्हा आम्ही नव्हतो म्हणून आता सांगतोय. ठीक आहे. सांगितलं होतं तेव्हा आम्ही नव्हतो मग आता सांगितलं. करण्यासाठी किंवा करायला त्याला तुम्ही त्याप्रमाणे लिहू शकता. काय मग लिहिता येईल? कॉल करण्यासाठी म्हणजे काय? टू कॉल और फॉर कॉलिंग दोन्हीही बरोबर आहेत. बोथ द एक्सप्रेशन्स आर करेक्ट. रे 4 ची मुलं. पप्पांना कॉल करण्यासाठी मोबाईल पाहिजे. पप्पांना कॉल करण्यासाठी मोबाईल पाहिजे. पप्पा वॉन्ट्स. पप्पा वॉन्ट्स मोबाईल टू कॉल और फॉर कॉलिंग. बोर्डवरचं अक्षर क्लिअर दिसतंय का ऑनलाईन वाले? Yes, sir. ओके. कोणीतरी बोललं मला समजलं ना. सगळ्यांनी म्हणण्याची गरज नाही. ओके. चला ग्रुप नंबर 2 सांगा मला वर्बल क्वेश्चन याचा. पप्पांना कॉल पप्पांना करण्यासाठी मोबाईल पाहिजे का? करेक्ट. पप्पांना कॉल करण्यासाठी मोबाईल पाहिजे का? रे 4 ची मुलं. पप्पांना कॉल करण्यासाठी मोबाईल पाहिजे का? बर. टू मेक वर्बल क्वेश्चन तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगतोय. आपल्याला वी नीड हेल्पिंग वर्ब ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. जर वाक्यात असेल तर आपण काय करतो? वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला लिहितो आणि वर्बल क्वेश्चन बनवतो. आता या प्रकारच्या वाक्यात आपल्याकडं हेल्पिंग वर्ब नसल्यामुळं आपण वॉन्ट साठी डू वापरतो आणि वॉन्ट साठी डज वापरतो. हा वॉन्टचा टॉपिक चालू आहे म्हणून डज वापरायचं आणि डज वापरल्यास वॉन्ट्सचं येस काढून घ्यायचं. कारण का हे अशी घटना घडते. बरोबर. म्हणून म्हणजे वॉन्ट्सचं येस काढून कुठे ठेवलं? ऍक्च्युअली डज मध्ये ठेवलं म्हणण्यापेक्षा ते डूच आहे. त्या ओ असल्यामुळं ते येसचं काय झालं? समजलं. अशी पद्धत आहे. मग जर त्या क्रियापदाला शेवटी एस एस एच सी एच एक्स ओ किंवा झेड असेल तर एस कसं लावायचं? त्याला ई लावून एस लावायचं. हा असा नियम आहे त्याच्यामुळे. मग सांगा रे मला वर्बल क्वेश्चन ग्रुप नंबर 2. हा करेक्ट. डज. बघा डज मध्ये काय केलं आपण ला इकडं पाठवला असं इथं. आता पप्पा नंतर काय आलं मग? हे वॉन्ट इकडं आलं बघा. डज पप्पा वॉन्ट. ठीक आहे. काय? मोबाईल टू कॉल और फॉर कॉलिंग. डज पप्पा वॉन्ट मोबाईल टू. आता मला सांगा या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे? पप्पा. बरोबर. ज्यांना पाहिजे ते सब्जेक्ट आहे. जनरली बघा क्वेश्चन मध्ये कन्स्ट्रक्शन कसं असतं जाता जाता सांगतो, लक्षात ठेवा. पाठ करण्याची गरज नाही. तुम्हाला जेव्हा जेव्हा क्वेश्चन बोलायचं तेव्हा तुम्हाला ही जी ट्रिक आहे ती लक्षात येईल. एका बाजूला असतं हेल्पिंग वर्ब आणि दुसऱ्या बाजूला असतं मेन वर्ब. अशीच रचना. कोणताही क्वेश्चन असते सब्जेक्ट हा दोन्ही बाजूनी प्रोटेक्ट झालेला असतो. एका बाजूने हेल्पिंग वर्ब, दुसऱ्या बाजूने मेन वर्ब. टेन्शन घ्यायचं नाही. आणि हे तुम्हाला ज्यावेळेस प्रॅक्टिस येईल त्यावेळेस तुम्हाला ते आवश्यक पडेल. ठीक आहे. डज पप्पा मोबाईल वॉन्ट नाही. डज वॉन्ट पप्पा मोबाईल असं नाही. दोन्ही बाजूला दोन्ही क्रियापद अगोदर सहाय्यक नंतर मुख्य. आता मेन काय? वॉन्ट हे मेन वर्ब आहे. बरोबर. हे जस्ट ट्रिक लक्षात ठेवा. चालता चालता लक्षात घेण्याच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सब्जेक्टच्या दोन्ही बाजूला दोन्ही वर्ब्स असतात. हा डज पप्पा वॉन्ट मोबाईल टू कॉल. आता
याच प्रकारामधील आपण निगेटिव्ह कडे जाऊ. हा, ग्रुप नंबर 2 मला सांगायचं निगेटिव्ह वाक्य. पप्पांना कॉल करण्यासाठी मोबाईल नाही पाहिजे का? कोण आहे रे एवढं 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 पुढं पुढं जायचं तुला? का कशाला सांगतेस? अगोदर याचं निगेटिव्ह बनव ना, नाही पाहिजे म्हणून. पप्पांना कॉल, 1 नंबर म्हणजे काय, वर्बल क्वेश्चन असतो का? कॉल करण्यासाठी मोबाईल नाही पाहिजे. माझ्या बरोबर लिहा. एखादा अक्षर लहान मोठं झालं तरी माझ्या बरोबर ऐकून ऐकून लिहा. पप्पांना कॉल करण्यासाठी मोबाईल नाही पाहिजे, असं मी वाक्य लिहिलेलं आहे. बर, अगेन इथं पण काय नवीन नाही. वरती बघा निगेटिव्ह कसं केलं आपण. काय केलं होतं नवीन आल्यात? काय केलं होतं? निगेटिव्ह बनवायला काय केलं होतं आपण? हे पैसे पाहिजेत, समीर वॉन्ट चेंज. इथं पैसे नाही पाहिजे, समीर डज नॉट वॉन्ट चेंज. तसं पप्पांना मोबाईल पाहिजे, पप्पा वॉन्ट मोबाईल. हा, सांगा रे आता. नाही पाहिजे, पप्पा पप्पा does not want mobile for call. डज नॉट वॉन्ट मोबाईल. हे मेन वाक्य आहे. आणि कॉल करण्यासाठी असल्यामुळं टू कॉल हे आपण एक्स्ट्रा लिहिलंय. और निगेटिव्ह ऑलवेज 2 प्रकार आहे. Papa Correct. doesn't want mobile. करेक्ट. डझंट वॉन्ट मोबाईल टू To call. कॉल. दॅट्स इट, फुल स्टॉप. शांती 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 ही. बरोबर. चला आता आपण काय करू? बरं, लिहून घ्या, काय गडबड करू नका. 4 ची मुलं. पप्पांना कॉल करण्यासाठी मोबाईल नाही पाहिजे. पप्पा डज नॉट वॉन्ट मोबाईल टू कॉल. और पप्पा डझंट वॉन्ट मोबाईल टू कॉल. तसा मराठी मी लिहिल्यानंतर तुम्ही स्वतःच हे इंग्लिश लिहिलं पाहिजे. बघून बघून लिहिण्याची सवय मोडून टाका. मग सर तुम्ही कशाला लिहिता? मी जर ओरली सांगितलं चालणार नाही का? 100% चालेल. मात्र एक स्टुडंट सायकोलॉजी असते, विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र. त्यांना बोर्डवर लिहिल्यावर शिकवल्यासारखं वाटतं आणि जास्त समज हे मानसशास्त्र आहे म्हणून लिहायचं, अदरवाईज लिहिण्याची देखील गरज नाही. त्याच्यामुळे लिहितोय, तुम्ही बघा म्हणून लिहायचं नाही. हा, करेक्ट. आता याचा आपल्याला क्वेश्चन बनवायचा, वर्बल क्वेश्चन. कोणत्याही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वाक्याच्या शेवटी का ठेवलं की वर्बल क्वेश्चन तयार होतो. इथून बारामतीपर्यंत एक वाक्य आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आता बारामतीपर्यंत म्हणलं म्हणून याचा अर्थ मी राष्ट्रवादीचा आहे असं व्यवस्थित. ठीक आहे. मग अहमदाबाद पर्यंत म्हणलं तर काय मग बीजेपी झालं? असू द्या, काय तसं काही प्रकार नाही. कुठल्या तरी गावाचं नाव घेऊन घेतलं. बर, तर शेवटी जाऊन काय करायचं, हेलिकॉप्टरनं का ठेवायचं, आपला झाला वर्बल क्वेश्चन तयार. हा, डोकं लावायचं नाही. तसं या वाक्यात शेवटी काय ठेवायचं, का ठेवायचं. बोला रे ग्रुप नंबर 2. पप्पांना हा कॉल करण्यासाठी मोबाईल नाही पाहिजे का? कॉल करण्यासाठी मोबाईल नाही पाहिजे का, असं शेवटी का लिहिलं. आता निगेटिव्ह मध्ये बाय डिफॉल्ट काय आलं असतं आपल्याकडं? हेल्पिंग वर्ब आलं असतं, कारण निगेटिव्ह बनवायला हेल्पिंग वर्ब लागतंच. पॉझिटिव्ह मध्ये नसतं, निगेटिव्ह मध्ये हे घ्यावंच लागतं, कारण का निगेटिव्ह मध्ये नॉट हे आपल्याला हेल्पिंग वर्ब शिवाय ठेवता येत नाही. मग जर आलंय तर त्याला काय करायचं, मला जबाब आहे पुढे जा, म्हणजे मला काय करता येईल, तुझा अर्थ बदलता येईल आणि वर्बल क्वेश्चन तयार होईल. मग त्याला ॲरो दाखवायचं आणि पुढे ठेवायचं. बोला रे आता. Does हा, Papa ग्रुप नंबर want mobile to call? Does Papa Does not Papa mobile for want. अच्छा, नॉट पाहिजे का? हा, बघा 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 काय त्यामुळे काय सांगितलं तुम्ही, सांगितलं की नाही तुम्हाला? काय सांगितलं होतं? बोट ठेवून लिहायचं. डज इकडे आणलं, पप्पा आपण बोट ठेवलं असतं चुकलं असतं का? नॉट, बोट नाही ठेवलं म्हणून चुकलं. नॉट. बोला रे. वॉन्ट Mobile to मोबाईल. call. बोला रे ऑनलाईन वाले.
टू कॉल. डज पप्पा नॉट वॉन्ट मोबाईल टू कॉल. ओके, दुसऱ्या पद्धतीने काय होईल मग? हे बघा, डझन तिकडे गेलं, बोट ठेवायचं. डझन डझन पप्पा वॉन्ट मोबाईल टू कॉल. शेवटी क्वेश्चन मार्क. फोरचे मुलं लिहा. डझन पप्पा वॉन्ट मोबाईल टू कॉल. डझन पप्पा वॉन्ट मोबाईल टू कॉल. क्वेश्चन मार्क. झालं का तुझं? श्रेया बुगडे. बुगडे कोण आहे? चला हवा येऊ द्या. त्यामधील श्रेया बुगडे. हा, ओके, झालं. सो दिस इज आवर सेकंड सेट. हा, समीरच्या नावानं एक सेट झाला, पप्पांच्या नावानं दुसरा सेट झाला. आता ग्रुप नंबर 3, सेट नंबर 3 बघा. हा आपण स्क्वेअर ब्रॅकेट देतो नावाचा नंबर असा. बघा, नंबर 1 स्क्वेअर ब्रॅकेट, नंबर 2 स्क्वेअर ब्रॅकेट, नंबर 3 सेंटेन्स, सेट नंबर 3 तो. हा, ग्रुप नंबर 3. बोला, वाक्य कोणतं आहे? हा, कोण? नाव सांगा मला. साक्षी. आरोही. थांब, साक्षीला सांगू द्या. साक्षी सांग. ओपनिंग बॅट्समन ठरलेत आपले. ग्रुप नंबर 1 दुर्गा पाटील. ग्रुप नंबर 2 कोण आहे रे? ते कोण होतात मला सांगितलं? संपदा. तिला डान्स परफॉर्म करण्यासाठी स्टेज आणि पाहिजे. ग्रुप नंबर 3 आरोही. थांबा, आता ओपनर थोडस साईडला बसा. 1 डाऊन. चला, कोण आहे दुसरं? साक्षी सांग. हा, तिला डान्स परफॉर्म करण्यासाठी स्टेज पाहिजे. तिला डान्स साठी म्हणून आपण थोडं शॉर्ट करू. हा, स्टेज पाहिजे. तिला डान्स साठी स्टेज पाहिजे. आता या ठिकाणी स्टेजचा अर्थ काय होतो बरं का? मोका पण होतो बरं का. चान्स पाहिजे है ना, मोका पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. स्टेज पाहिजे. ओके, अपॉर्च्युनिटी पाहिजे, संधी पाहिजे. स्टेजचा हे सिनॉनिमसली अर्थ आहेत. बरं, चला ग्रुप नंबर 3 अलॉंग विथ यू पीपल. हा, सांगा. सांगा रे ग्रुप नंबर 3. She wants stage for dance. स्टेज फॉर डान्स. डान्स करण्यासाठी म्हणलं तर आपण डान्सिंग म्हणलं. स्टेज फॉर डान्स. डान्स हे या ठिकाणी नाव म्हणून आलेलं आहे. नृत्यासाठी अशाचा अर्थ. सो एकदम करेक्ट आहे. शी वॉन्ट्स स्टेज फॉर डान्स. बर, आता हा झाला नंबर 1, कोड नंबर 1. कोड नंबर 2 काय? वर्बल क्वेश्चन. कोणते बोला, लिहिताय माझ्या बरोबर? डान्ससाठी स्टेज तिला पाहिजे. बरोबर. डान्ससाठी स्टेज पाहिजे का? तिला डान्ससाठी पाहिजे का? करेक्ट. तिला डान्स साठी बरोबर स्टेज पाहिजे का? करेक्ट आहे. नाव अगेन दिस इज टुडे सेट नंबर 3. तुम्हाला माहिती आहे वर्बल क्वेश्चन साठी काय लागतं? सांगा मग. सांगा रे ग्रुप नंबर 3. She wants stage for dance. स्टेज फॉर डान्स. करेक्ट. डज इथं लिहिलं, बाकी बोट ठेवून लिहायचं. शी वॉन्ट. बघा, डज मध्ये हे येस आलं, शिल्लक राहिलं वॉन्ट. इथं लिहिलं आपण डज शी वॉन्ट स्टेज बरोबर फॉर डान्स. दॅट्स इट. क्वेश्चन मार्क. बर, आता यातला निगेटिव्ह वाक्य आपण लिहू. अगोदर इथपर्यंत लिहा. डज शी वॉन्ट स्टेज फॉर डान्स. डज शी वॉन्ट नाही बरं का. डज शी वॉन्ट स्टेज फॉर डान्स. येस, व्हेरी मच करेक्ट. बरोबर. चला पुढं. चला रे, सांगा. निगेटिव्ह सेंटेन्स सांगायचं. तिला डान्ससाठी स्टेज नाही. करेक्ट. तिला डान्स साठी
तेज नाही पाहिजे. का कशाला पाहिजे इथं? सिंपल निगेटिव्ह आहे. एक नंबर म्हणलंय निगेटिव्ह सिंपल. हा लिहिलं का रे? फोर्थ विद्यार्थी लिहिलं का? हा चला मराठी झालं असेल तर आपण इंग्लिश लिहू. सांगा मग ग्रुप नंबर 3. She does not want stage for dance. She does not. Very nice. त्याच्यानंतर डज नॉट आणि पुढं वॉन्ट. का बरं असं? आणि यस इथं आलं बरोबर आणि वॉन्ट इथं आलं. शी डज नॉट वॉन्ट Stage for dance. स्टेज फॉर डान्स आणि फुल स्टॉप. निगेटिव्ह वाक्य नेहमी दोन प्रकारे. She doesn't want stage for dance. करेक्ट आहे. She doesn't want stage for dance. ल्या रे फोर्थचे मुलं इथपर्यंत. She doesn't want stage for dance. तिला डान्स साठी स्टेज नाही पाहिजे. व्हेरी नाईस. क्या बात. She does not want आणि दुसरं she doesn't want stage for dance. जागा नाही सोडली. पडलं का? पडलं. दुसरं हा झालं का? हा चला रे सांगा वर्बल क्वेश्चन सांगा ग्रुप नंबर 3. चालू आहे. बोला रे. तिला डान्स साठी स्टेज नाही पाहिजे. तिला डान्स साठी स्टेज नाही पाहिजे का? तिला डान्स साठी स्टेज नाही पाहिजे का? तिला डान्स साठी स्टेज नाही पाहिजे का? सोहम भोरे काय एवढा गोंधळ चाललाय? सर 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 असा आवाज येतोय. काय चाललंय एवढं? तिला डान्स साठी स्टेज नाही पाहिजे का? आला इथपर्यंत फोरची मुलं लिहिलं. ओके चला रे. आता इंग्लिश सांगा मला. हेच काय करायचं? अगोदर पेन डजला इकडं जा म्हणायचं, डझंटला म्हणायचं तू पण इकडं जा. हा चला सांगा त्याप्रमाणे. Does she not want stage for dance? बघा सिक्वेन्स होत आहे. डज शी नॉट वॉन्ट स्टेज. दॅट्स इट. काहीच मॅजिक नाहीये. स्टेज फॉर डान्स और दुसऱ्या पद्धतीनं डझंट घेऊन जा. Doesn't she want Stage for dance. stage for Stage for dance. Excellent. Does she want stage for dance? Sorry, not. Does she not want stage for dance? लिहून घ्या व्यवस्थित. Or very nice. Doesn't she want stage for dance? Doesn't she want stage for dance? So हा झाला आपला सेट नंबर 3. दिस इज डन. ओके आता आपण काय करू? पॉझिटिव्हला एक ग्रुप, निगेटिव्हला एक ग्रुप असे घेऊ. चला पुढचा ग्रुप कोणता रे? ग्रुप नंबर 4. झाला का लिहून इथपर्यंत? झाला असेल तर आपण असं पुढे जाऊ हळूच. ग्रुप नंबर 4 मला तुम्ही एक वाक्य सांगा. नाव सांगा. नाव सांगा जरा. समर्थ. समर्थ सांग रे बाबा.
प्रथमेशला क्लाससाठी न्यू रजिस्टर पाहिजे. लिहा. प्रथमेशला क्लाससाठी न्यू रजिस्टर पाहिजे. हा झाला तुमचा सेट नंबर 4 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. त्यातलं पहिलं सेंटेन्स आहे प्रथमेशला क्लाससाठी. तुम्ही क्लास इंग्लिश मध्ये लिहू शकता CLSS. न्यू रजिस्टर पाहिजे. प्रथमेशला क्लाससाठी न्यू रजिस्टर पाहिजे. व्हेरी नाईस. सांगा ग्रुप नंबर 4 इंग्लिश सांगायचं. प्रथमेश न्यू रजिस्टर फॉर बोला रे व्यवस्थित. प्रथमेश वॉन्ट न्यू रजिस्टर फॉर क्लास. न्यू रजिस्टर फॉर क्लास. लेटर्स मी छोटे छोटे लिहिलेले आहेत. समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओळखायला येते का तिकडून ऑनलाईन वाल्यांना? यस सर. यस सर. व्हेरी गुड. ठीक आहे. बर चला रे 4चे लोक झालं का लिहून? प्रथमेश वॉन्ट्स न्यू रजिस्टर फॉर क्लास. तेजश्री झालं का? आली का नाही? का डान्सची Yes, प्रॅक्टिस sir. करते? आली. गुड. झालं का लिहून? Yes, sir. ओके. चला मग ग्रुप नंबर 4 मला वर्बल क्वेश्चन सांगा. तुम्ही पण सांगा रे. बरोबर. प्रथमेशला क्लाससाठी न्यू रजिस्टर पाहिजे का? का मी असं खाली लिहितो. आणि व्यवस्थित लिहा अगोदर. प्रथमेशला क्लाससाठी न्यू रजिस्टर पाहिजे का? श्रेया झालं का? Yes. नाही झालं. ओके. आता पाहिजे का म्हणलं की काय करायचं? डोकं न लावता सुरुवातीला लावायचं डज. बोला डज. Does करायचं P कॅपिटल देणार. for class. करेक्ट. न्यू नोटबुक म्हणा किंवा न्यू रजिस्टर म्हणा. वॉन्ट वॉन्ट होईल कारण का डज मध्ये हा ES समावेश झालेला आहे आणि हे वॉन्ट इकडे आपण लिहून टाकायचं. डज प्रथमेश वॉन्ट न्यू रजिस्टर फॉर क्लास आणि क्वेश्चन मार्क पुटअप करायचा. एवढंच सोपं आहे. आणि एवढ्या सोप्या गोष्टीसाठी आपण 15,000 खर्च केले. बरोबर आहे नाही? पण सोपं आहे हे समजायलाच 15,000 लागतात. दुसरं काय? अवघड करून तर कोणी शिकवतं आहे की नाही? चला इथपर्यंत आले का सगळे? प्रथमेशला क्लाससाठी न्यू रजिस्टर पाहिजे का? काय लिहिलं आपण? डज प्रथमेश वॉन्ट न्यू रजिस्टर फॉर क्लास. अर्थात आपण आज 5 मिनिटं की याला आपण प्रॅक्टिकली कसं वापरू शकतो. खरंच सर उपयोग आहे का या अशा प्रकारचे वर्बल क्वेश्चनचा? आणि आपण प्रॅक्टिकल मध्ये अशी वाक्य वापरतो का? याचा आपण आढावा 5 मिनिटात घेऊ. चला पुढचा एक सेट आणखीन बनवू 5वा आणि आफ्टर दॅट वी विल हॅव द रिकॅप ऑन दॅट. किंवा खरंच त्याचा वापर होतो का सर? ठीक आहे. कशाला आपण शिकतोय? प्रॅक्टिकल मध्ये कोणती कोणती वाक्य अशी येतात?
बर चला निगेटिव्ह मध्ये एंट्री करू आपण या वाक्याच्या. प्रथमेशच्या वाक्याचा निगेटिव्ह मला सांगा. प्रथमेशला ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर नाही. वेट बॉल कॅन्सल. ग्रुप नंबर 5. ग्रुप नंबर 5 क्रिकेट बघून मी पण शिकलो. ग्रुप नंबर 5 सांगा रे निगेटिव्ह. प्रथमेशला क्लाससाठी न्यू रजिस्टर नाही पाहिजे. व्हेरी नाईस. क्लास साठी न्यू नोटबुक किंवा न्यू रजिस्टर. काय नाही पाहिजे. बरोबर. सॉरी पुस्तक येईल ना, क्वेश्चन मार्क कशाने दिला मी. बर दॅट इज माय मिस्टेक. ओके चला सांगा रे मग. ग्रुप नंबर 5 लिहिलं का. हे प्रथमेशला क्लास साठी न्यू रजिस्टर नाही पाहिजे. हा झाला निगेटिव्ह. सिंपल निगेटिव्ह. हा आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. सांगा. प्रथमेश ग्रुप नंबर 5. व्हेरी नाईस. डज नॉट वॉन्ट न्यू रजिस्टर फॉर क्लास. एवढं सोपं आहे. आता निगेटिव्ह 2 प्रकार लिहायचं. दुसरं बोला मग. प्रथमेश न्यू रजिस्टर फॉर क्लास. डझंट वॉन्ट. सही आली का सही. नाही. दुसरं कोण आहे आणखी तिकडं. कोण होतं रे ते. आणि कोण आहे पात्रूट. बोला नाव बोला आपली. कोण कोण आहे नाव सांगा रे. नाही कोणी. पात्रूट काय आज काय स्ट्राईक आहे का पात्रूटला. हा चला बोला रे. काय सांगायचं आता बरोबर क्वेश्चन. प्रथमेशला क्लाससाठी न्यू रजिस्टर नाही पाहिजे का. व्हेरी नाईस. क्लास साठी न्यू रजिस्टर नाही पाहिजे का. आता हे वया वर्बल क्वेश्चन साठी काय करायचं आपल्याला. डजला ऍरो करायचा, म्हणायचं तिकडे जा भाऊ आणि तू पण तिकडे जा आणि मग आम्हाला वर्बल क्वेश्चन बनवू दे. बरोबर एवढं सोपं आहे. पॉझिटिव्ह मध्ये आपण त्यांना बाहेरून आणायचो. निगेटिव्ह मध्ये आपल्याला वाक्यात सापडले त्यांना सुरुवातीला पाठवून द्यायचं. जा गेटवर उभा राहा है ना. सांगा मग. ग्रुप नंबर 5. Pratham not on new register for class. करेक्ट. तुम्ही ऑन्ट नका रे म्हणू. वॉन्ट म्हणा. वॉन्ट. हे ऑन्ट इज रॉंग. बरोबर. हे असू द्या. चला करेक्शन करा. काय अडचण नाही. चुकीचं बोलणं चूक नाही, मात्र ते करेक्शन न करणं हे चूक आहे. चला सो डज प्रथमेश. करेक्ट. डज इकडे घेतलं. प्रथमेश वर बोट ठेवलं. परत नॉट वर ठेवलं आणि परत वॉन्ट न्यू रजिस्टर फॉर क्लास. करेक्ट आहे. क्वेश्चन मार्क. वरचे मुलं माझ्या बरोबर लिहा. डज प्रथमेश नॉट वॉन्ट न्यू रजिस्टर फॉर क्लास. सगळ्यांचं लिहून झालं. श्रेया. डज प्रथमेश नॉट वॉन्ट न्यू रजिस्टर फॉर क्लास. हा निगेटिव्ह ऑलवेज 2 ways. हा डझंट इकडे कोण बाकी. हा डझंट.
प्रथमेश झालं, परत वॉन्ट वर बोट ठेवायचं आणि ते लिहायचं वॉन्ट, बरोबर. न्यू, बोला रे, बरोबर आहे, सांगेल सगळ्यांनी. रजिस्टर फॉर क्लास, दॅट्स इट, एकदम करेक्ट आहे. तर आपला आज सेट नंबर 5 पण झालेला आहे. आता सेट नंबर 6 लिहू आपण. चला, काहीतरी झालं का आपलं, चुकलं. 4, आता 5 झाला का? ओके, चला ठीक. ग्रुप नंबर 5 झालं, सेट नंबर 5 चालू आहे. चला, तुम्ही सांगा मला एक वाक्य, कोणीतरी. सांगा, येऊ द्या एक वाक्य. बापरे, सगळं वाटोळ केलं. मी सांगितलं कर्त्याला डायजेस्ट पाहिजे. आता ते कसं येतंय, डायजेस्ट काम केलं पाहिजे. ते वाक्य कोणत्या भाषेतलं आहे? डायजेस्ट काम केलं पाहिजे. मी सांगितलं नऊवारी साडीमधील कोणती पसंत आहे, तर आपण काय सांगितलं, फेटा सांगितलं. फेटा आणि साडीमध्ये फरक असतो की नाही? एवढ्या साड्या दाखवून उपयोग काय झाला? शेवटी चॉईस काय केली? फेटा आहे तो. जी चॉईस केली तो फेटा आहे. शिकवलंच नाही फेटा मी. हा, एवढ्या नऊवारी साड्या दाखवल्या आणि आपण चॉईस काय केली? फेट्याची. फेट्याचा आणखी टॉपिक यायचा आहे, सिंपल आहे. तर इथं लिहिलंय मी, कर्त्याला डायजेस्ट पाहिजे, याला बघून तरी सांगता आलं पाहिजे. हा, आणि वॉन्ट्सला बसलं पाहिजे. वॉन्ट्सला कधी बसल? जर तो बी ग्रुप असेल तर. ए ग्रुप काय आणि बी ग्रुप काय? ए ग्रुप मध्ये आय, वी, यू, दे आणि अनेक वचन नाव. बी ग्रुप मध्ये ही, सीट आणि एक वचन नाव. चला लवकर सांगा. हा, कुणाला सुट्टी पाहिजे, चालेल ना? लिहा. कुणाला, कुणाला लिहा रे, ऑनलाईन वाले. सुट्टी पाहिजे. लेखकाला शब्द पाहिजेत, होऊ शकतं ना? कवीला शब्द पाहिजे. कुणाला सुट्टी पाहिजे, सांगा मग. हा, कुणाल वॉन्ट काय? व्हेरी नाईस, लीव. कुणाल वॉन्ट्स हॉलिडे नाही. हा, हॉलिडे इज डिक्लेअर्ड लीव. ठीक आहे, ते जाहीर केलेली सुट्टी असते म्हणून त्याला हॉलिडे म्हणतात. ते बाय डिफॉल्ट असतोच, घेण्याची गरज नाही, मागण्याची गरज नाही, है ना? चला, बर. कुणाल वॉन्ट्स लीव लिहिलं का सगळ्यांनी? 4ची बोला, ऑनलाईन वाले. ओमकार झालं का? आतापर्यंत वर्बल क्वेश्चन बघू, सांगा रे. कुणाला सुट्टी पाहिजे का? का लिहिलं की वर्बल क्वेश्चन तयार झाला. टू मेक वर्बल क्वेश्चन ऑफ वॉन्ट्स, तुम्हाला माहितीये, हा, डज यूज करायचं आणि बाकी वाक्य रिपीट करायचं. बोला, डज कुणालचं के कॅपिटल राहणार, कुणाल वॉन्ट्स मात्र वॉन्ट होणार. इकडं यस लावला आणि इकडं वॉन्ट लावून दिला. हा, वॉन्ट, दॅट्स इट. डज कुणाल वॉन्ट लीव आणि क्वेश्चन मार्क. ऑनलाईन वाले मेरे साथ लिखो, माझ्या मागे मागे या, काला खाऊ दही भात, असे वाक्य मी ऐकलेलं आहे, बरोबर? व्हेरी गुड. डज कुणाल वॉन्ट लीव झालं का? 4ची मुलं. ओके, आता हा झाला पॉझिटिव्हचा प्रकार. निगेटिव्ह मध्ये एंट्री करू आपण. आणि सांगा मला निगेटिव्ह, सगळे म्हणून सांगा. कुणाला सुट्टी नाही पाहिजे,
लग्नाची तारीख पुढे ढकललेली आहे. त्याच्या नाही दुसऱ्याच्या बरं का. कोणाला सुट्टी नाही पाहिजे. मग सांगाल का मला? कुणाल बोला. डज नॉट वॉन्ट लीव. निगेटिव्ह वाक्य नेहमी दोन प्रकारे. कुणाल डझंट वॉन्ट लीव आणि फुल स्टॉप. रे फोरची मुलं आय सॉरी. बरोबर झालं का? श्रेया नाही झालं. लिहा. कुणाल डज नॉट वॉन्ट लीव आणि कुणाल डझंट वॉन्ट लीव. बरोबर त्याला सेट नाही. हा बर. वर्बल क्वेश्चन सांगा मला याचा. कुणाला करेक्ट आहे. सुट्टी नाही पाहिजे का? डोकं न लावता यातला डज इकडं लावायचा आणि यातला डझन तिकडं लावायचा आणि हे तुम्ही स्वतः लिहायचं. ठीक आहे. माझ्या हेल्प शिवाय लिहू शकता. बरं लिहित लिहित कान माझ्याकडे ठेवा. बघा मग असं हा कोणता ग्रुप आहे? बी ग्रुप. बी ग्रुपचे कोणकोणते मेंबर्स आहेत? ही, शी, इट किंवा आणि नाही. बरं हा आणि पण चालेल. किंवा सॉरी काय एक वचन असणार नाव. नाम म्हणलं की आणखीन चक्कर येते. एक वचन नाव है ना. नाव म्हणून आपण नाम संस्कृत आहे. नाव म्हणून करेक्ट. क्लिअर कट है ना. बर आता मला सांगा तुम्ही म्हणणार मोबाईलला चार्जिंग पाहिजे नाही येणार. मोबाईल दुसरी गोष्ट काय वॉन्ट काय करतंय? इच्छा सांगतंय. काय सांगतंय? आता मोबाईलला इच्छा सांगता येईल का? पाहिजे हे या ठिकाणी पाहिजे हा शब्द इच्छा सांगतोय. काय सांगतोय? मग तुम्ही म्हणाल मग सर कर्त्याला डायजेस्ट पाहिजे मोबाईलला चार्जिंग पाहिजे मग कसं काय नाही येणार? या तर बसलं माझं वाक्य. मात्र इथं हे वाक्य हे हा प्रकार काय सांगतोय? इच्छा सांगतोय. आणि इच्छा ही कोणाला कोणाला बोलता येते? कोणाला व्यक्त करता येते? सजीवांना. नक्की. गायला भूक लागलं म्हणते का? गवत आण. मला गवत पाहिजे म्हणते का? नाही म्हणत. म्हणजे प्रॉपरली आणि प्रॉपर एक्सप्रेशन कोणाला जमतं? मानवाला. म्हणून सहसा ही वाक्य मानवांचीच आहेत. गायला गवत पाहिजे हे वाक्य इथं येणार नाही कारण त्याला इच्छा व्यक्त करता येत नाही. आता गाय तर मग गायला गवत पाहिजे असल्यावर गाय अरे पण तिचं हांबरणं आता सगळेच काय मारुती चित्तमपल्ली आहेत का? आदरणीय सन्माननीय मारुती चित्तमपल्ली जे आपले ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि एका मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष पण होते. बरोबर. त्यांना सगळ्या प्राण्यांचा भाषा समजायची. बरोबर आहे. आपल्याला समजत नाही म्हणून प्राण्यांना इच्छा व्यक्त करता येत नाही असं आपण या ठिकाणी या टॉपिक साठी गृहीत धरू. बरोबर. म्हणून गायला गवत पाहिजे या टॉपिक मध्ये येत नाही फक्त मानवासाठी. ऑल राईट. आता बरं मग असे कोणते कोणते वाक्य आपण बोलतो? त्याला माझी मदत पाहिजे का? आता समजा हे वाक्य कसं बोलायचं? जर या प्रकारच्या वाक्यांची आपली प्रॅक्टिस झाली तर त्याला माझी मदत पाहिजे का? ग्रुप नंबर 1 कोण सांगताय? ग्रुप नंबर 1 सांगा. नाव न सांगता सांगा. नाव न सांगता सांगा. हा नाव न सांगता सांगा. ग्रुप नंबर 1 त्याला माझी मदत पाहिजे का? बोला. Does he want my help? डज ही वॉन्ट माय हेल्प. कुठं आलो बाबा? हे बघा. डज ही वॉन्ट माय हेल्प. आलं की नाही? म्हणजे याचं पॅरलल काय तर ते आहे. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस करतोय आपण. आशिषला घरामध्ये एसी नाही पाहिजे का? आशिषला घरामध्ये एसी नाही पाहिजे का? ग्रुप नंबर 2 कोणी पण सांगा.
कुठे आहे बघा, सांगा मला. आलं पाहिजे. हा, न न बघता आलं पाहिजे. हा, डज आशिष Not want AC. नॉट वॉन्ट कुठं सापडतंय बघा हे बघा. डज आशिष नॉट वॉन्ट एसी इन हाऊस. आशिषला घरामध्ये एसी नाही पाहिजे का? हे का सांगतोय तुम्हाला मी? तर याचं प्रॅक्टिकल युजेस काय आहेत? तर हे असे अनेक वाक्य, त्याला हे नाही पाहिजे का, तिला हे नाही पाहिजे का, मुलांना हे नाही पाहिजे का, कुठे येईल? ए ग्रुपमध्ये येईल, वॉन्ट मध्ये येईल. ठीक आहे, तुमच्यासाठी ते व्हिडिओ उपलब्ध आहे. समजलं का नाही? सो श्रेयाला ब्रेकफास्ट नाही पाहिजे का? कमॉन. श्रेयाला ब्रेकफास्ट नाही पाहिजे का? कमॉन. ब्रेकफास्ट. आता तुम्ही हे यूज केलं तुम्हाला एवढं भारी वाटणार. अरे यार काय झालं, डझन श्रेया वॉन्ट ब्रेकफास्ट और डज श्रेया नॉट वॉन्ट. तुम्ही जनरली डझन वापरता, जनरली प्रॅक्टिकल मध्ये आपण डझन बोलतो. और यू मे से डज श्रेया नॉट वॉन्ट ब्रेकफास्ट. समोरचं बापरे डज वापर, आता मी मेलो मी. विनाकारण घाबरते ते. डज वापरला म्हणजे खूप मोठा झाला का तो, असं काहीच नाही. पण ते घाबरून जाते. त्याला म्हणे मुद्दाम तुम्हाला उद्या वाक्य वापरून बघा एखादं. अरे डज ही नॉट वॉन्ट माय हेल्प. हा, कालपर्यंत ठीक होता, आज काय झालेलं? डज ही नॉट वॉन्ट. मला डज ऐकले की मला चक्कर येते, तो रडायला लागला डज ऐकून. नाहीतर काय झालं, काहीतरी काय झालं तोच ना. हा, अच्छा, या डोळ्यात गेलं त्या डोळ्यातून पाणी आलं का? अरे वा, असं पाहिजे. काठा तुम्ही काहीतरी आहे ना, कांटा तुम्ही चुभे तो दर्द मुझे होय, असं का? काय मैत्री डोळ्याची. ह्या डोळ्यात काहीतरी गेलं पाणी, कोणत्या डोळ्यात आलं? असं ह्या डोळ्यात काहीतरी गेलं, या डोळ्याला दुःख वाटलं. अरे तुझ्या माझ्या मित्राला असं देतात. समजतंय का? तर उद्या वापरून बघायचं. मम्मी अरे काय झालं, डज पप्पा नॉट वॉन्ट हिज मोबाईल. आज विसरून गेले का? है ना, काय म्हणायचं? पप्पांना मोबाईल नाही पाहिजे का? कसं बोलायचं? मराठीत नाही बोलायचं. तर मुद्दा वापरून बघा, जमतं का नाही बघा. नाही जमलं तर काय करायचं? हे मग आणखीन 10 वेळेस रिपीट करायचं. हे जेवढ्या वेळेस रिपीट कराल तेवढं तुमचं काय होईल, इथं पक्क होऊन जाईल आणि यू विल बी एबल टू यूज द स्ट्रक्चर्स ॲज इट इज. हे एवढं युजफुल आहे, एवढं युजफुल आहे. तुम्ही आज समजू नका की हा हे असं काहीतरी टाइमपास चाललंय. नो, याचा खूप मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो. मला प्रॅक्टिस करावी लागेल. सो हॅव्हिंग डन विथ ऑल दिस डिस्कशन, समजतंय का? ऑनलाईन वाले ग्रुप नंबर 3 ची मुलं मला सगळ्यांच्या वतीनं बोला, अशा पद्धतीचं याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन लक्षात येतंय का? येस ऑर नो? Yes, sir. Getting this line also. Okay. So, having done with all these discussions, let us go ahead with the homework. 4th to 6th, repeat once. 4th to 6th, repeat once. आणि श्रद्धा मॅडम आले असतील तर मला हेल्प करा. सेल्फ किती सांगणार सांगा. संडेला सुट्टी आहे हे लक्षात घ्या. श्रद्धा मॅडम सांगा किती सेट्स. बरं, उद्या तुमचं काय होईल? जेवढा आतापर्यंतचा पोर्शन झालेला आहे सगळे व्हिडिओ मी पाठवतो, सगळं रिवाइज करायचं प्रॉपर, किंवा तुम्हाला जमेल तेवढं करा, काय जमेल तेवढं करा. उद्या आपल्या आतापर्यंत सिलेबसवर टेस्ट होणार आहे. ठीक आहे, उद्या टेस्ट असेल. ऑफकोर्स त्याच्यामधले मार्किंग कसं असेल तुम्हाला मी मेसेज करून सांगतो. बहुतेक 20+5 घेऊ आपण. 20 मार्क्स सेंटेन्सेस आणि 5 मार्क्स वर्ड्समध्ये तुमचे टाइम फ्रेजेस, WH क्वेश्चन आणि वर्ब्स 10 दिले जातील. त्यातले 10 आकार दिले जातील, त्यातले 10 लिहायचे. प्रत्येक 2 ला 1 मार्क. समजलं? अर्धा मार्क एका वर्डला. अशा पद्धतीने असेल ते. फाईन. हा, श्रद्धा मॅडम आले का? नसतील तर त्यांच्या ग्रुपमध्ये कोण आहे? राजमाने मॅडम, शेळवणे मॅडम, कोण आहे तिकडं? मॅडम. हा सांगा मॅडम, किती लिहायचे तुमच्या त्यांच्या वतीने सांगा सेट लहान मुलांसाठी. सर 5 सेट द्या. अरे वा, संडेचा गृहीत धरून तुम्ही 5 सेट्स मागितले आहेत. ठीक आहे. बर, इकडं आले का कवळे सर? किती?
किती सेट्स? सर 7 सेट्स. क्या बात आहे, 7. माझ्या डोक्यात आलं होतं 7 मागावेत. 7 सेट देतो. ठीक आहे, लकी 7. तो येऊ देता खूप आहे हे गृहीत धरून तुम्ही मन लावून मनोभावे याची पूजा करा. तुम्हाला 100% यश मिळेल. आणि उद्या एखादं वाक्य मुद्दाम वापरून बघा. वापरताना तुमची जीभ कशी चाचरते ते बघा. आणि ती चाचरू नये म्हणून काय करायचं, याची प्रॅक्टिस करायची. ऑल राईट, विथ दिस shall we have pause? Yes, Shall we have pause? Bye bye. I will send you the photograph and the recording also. Bye bye. Bye bye. sir. Bye bye. Good night. Thank you. Bye bye. All the best for tomorrow's program. Bye bye. Thank you, sir. Bye bye. Thank you, sir.